सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय. नमस्कार. विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या रोजच्या धावपळीच्या आणि ताणतणाव असलेल्या आयुष्यामध्ये आणि जीवनशैलीमुळं आपल्याला पुरेशी झोप मिळत नाही. एक अहवाल असं सांगतो की जवळपास 60% भारतीयांना 6 तासापेक्षा जास्त झोप मिळत नाही. वास्तविक त्यापेक्षा जास्त झोपेची आवश्यकता आहे. त्यामुळं अपुरी झोप झाली तर आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतात, कार्यक्षमतेवर परिणाम होतो का, कुठल्या प्रकारचे आजार उद्भवतात, या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. आणि आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे झोप. आणि याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी सुप्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर प्रसन्न तेंडोलकर हे आज आपल्या इथे स्टुडिओमध्ये आलेले आहेत. डॉक्टर, तुमचं कार्यक्रमामध्ये स्वागत. थँक्यू. सर्वप्रथम मला सांगा की आपण म्हणतो की मला झोप लागते, तर झोप लागते म्हणजे काय होतं, म्हणजे शरीरामध्ये काय बदल होतो असा? अच्छा, झोप ही जी क्रिया आहे हे सगळ्या लाईव्ह ऑर्गॅनिझममध्ये असते. आणि झोपेसारखी क्रिया सगळ्या ऑर्गॅनिझममध्ये असते, म्हणजे व्हायरस, बॅक्टेरिया, मॅमल्स. आणि झोपेसाठी तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर ह्युमन लाईफमध्ये 30% आपण झोपेसाठी नाही तर झोपेत घालवतो. आणि एवढं मोठा महत्त्वाचा विषय असून सुद्धा झोपेबद्दल लोकांना तशी माहिती नसते. आता बायोलॉजिकल आपलं जे यंत्रणा आहे म्हणजे त्याच्यामध्ये वेगळे सिस्टम्स आहेत, म्हणजे कार्डिओवॅस्क्युलर सिस्टम आहे, रेस्पिरेटरी सिस्टम आहे, पचनक्रिया आहे, फिल्टरिंग सिस्टम आहे. आणि ह्या सिस्टम्सना रिदम देणारं म्हणजे रिदममध्ये चालवणारं हे मेंदूमध्ये एक एरिया असते ज्याला आम्ही लिम्बिक सिस्टममध्ये हायपोथॅलेमस ही एरिया आहे जी ही रिदम्स बायोलॉजिकल रिदम्स चालवते. आता हे सगळे जे सिस्टम्स आहेत ते कधीतरी सर्व्हिसिंगसाठी थांबले पाहिजेत, कंटिन्युअस चालू राहू शकत नाहीत. तर तो जो फेज आहे जिथे ह्या सगळ्या सिस्टम्सचं सर्व्हिसिंग, मेंटेनन्स आणि रिपेअर आपण म्हणू, त्या क्रियेला आपण झोप म्हणू शकतो. म्हणजे विश्रांतीच म्हणायची एक प्रकार झोप म्हणू शकतो. कारण काय होतं, मेंदू कंट्रोल करतोय ह्या सगळ्या सिस्टम्सना. आणि मेंदू झोपेसाठी स्वतःला सुद्धा त्या 24 तासाच्या घड्याळामध्ये स्वतःला सुद्धा हळूहळू कमी करत, ॲक्टिव्हिटी कमी करत ह्या लेवलला आणतो जिथे बाकीचे सगळे सिस्टम्स, तो स्वतः मेंदू आणि बाकीचे सगळे सिस्टम्स रिपेअर आणि सर्व्हिसिंग मोडमध्ये जातात, स्टँड बाय मोडमध्ये जातात. त्याला आपण झोप म्हणतो. सर, आपल्याला जर पुरेशी झोप मिळाली नाही तर दिवसभर खूप असं मरगळल्यासारखं वाटतं, ताजंतवानं वाटत नाही, उत्साह वाटत नाही कशामध्ये. तर झोप पुरेशी जर मिळाली नाही तर याचे काय काय परिणाम होतात माणसावर? बेसिकली आपल्याला झोप म्हणजे 24 तासात आपण आपलं दिवसाचं रुटीन बघितलं तर त्या रिदमप्रमाणे आपल्याला ॲडल्ट्सना कमीत कमी 8 तासाची झोप लागते. आणि ती सलग मिळाली तर सर्वात चांगलं. आता ही झोपेची जी रिक्वायरमेंट आहे ते आपल्या वयाप्रमाणे चेंज होत असते. म्हणजे नवीन बाळ असेल, 2 वर्षापर्यंत लहान बाळ, त्याला जवळजवळ 16 ते 18 तास झोप लागते त्याच्या व्यवस्थित वाढीसाठी. मग नंतर ते वाढत गेलं, ॲडोलसंटप्रमाणे वयात येईपर्यंत ती झोपेचं रिक्वायरमेंट 9 तासापर्यंत येते. आणि मग नंतर मच्युअर ॲडल्ट्स जे आपण म्हणतो आफ्टर 18 ते राईट अप टू 65पर्यंत जवळजवळ 7 ते 8 तास झोप आपल्याला पुरेशी होते. त्याच्यानंतर 65 नंतर झोपेची रिक्वायरमेंट थोडी कमी होऊ शकते, कारण ऑब्वियसली ॲक्टिव्हिटी कमी होते,
फिजिकल आणि मेंटल दोन्ही ॲक्टिव्हिटी कमी होते आणि झोपेची क्रिया सुद्धा कमी होते. पण शरीरावर काय परिणाम होतो किंवा तर समजा जसं स्वभावामध्ये मी काही बदल होतो तुम्हाला का? मी तुम्हाला जसं म्हणालो की झोप ही बेसिकली आपण ही क्रिया आपल्या रिपेअर आणि सर्व्हिसिंगसाठी असं म्हटलं तर झोप न मिळण्यामुळे आपल्याला दोन्ही शारीरिक, मानसिक, व्यावहारिक आणि वैचारिक बदल होऊ शकतात. शारीरिक बदलमध्ये आपलं बॉडी अंग दुखणं, थकून जाणं, थकवा येणं, डायबिटीजसारखे आजार फोपाडणं, दम लागणं, ब्लड प्रेशर वाढणं, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. मानसिक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा काही लोकांना चिडचिडेपणा, भीती, काळजी, कॉन्सन्ट्रेशन कमी होणं, हे सगळ्या होऊ शकतात. मेमरीमध्ये खूप मोठा बदल होऊ शकतो झोप न स्मरणशक्तीवर परिणाम होतो. येस, डेफिनेटली होतो. आणि काही कारणामुळे म्हणजे मेमरीवर असर झाल्यावर मग जॉब परफॉर्मन्समध्ये असर होतो, बरोबर. तर लाईफस्टाईलमध्ये असर होतो, फॅमिली रिलेशनशिपमध्ये असर होतो. तर ह्या बऱ्याच गोष्टी घडू शकतात झोप मिळाली नाही तर. म्हणजे एका झोपेमुळे अनेक येस गोष्टी येस डेफिनेटली होऊ शकतात शकतात. झोप न Yes. मिळाल्यामुळे. आणि आम्ही युजली असं म्हणतो की आठवड्यातून 3 दिवससुद्धा व्यवस्थित माणसाला झोप मिळाली नाही तर तो विचार करण्यासारखा प्रश्न आहे आणि तो डेफिनेटली इन्व्हेस्टिगेट करावा आणि त्याच्याबद्दल काहीतरी दखल घ्यावी. म्हणजे त्याकडे गांभीर्याने पाहायला पाहिजे, बघितलं पाहिजे. म्हणजे Yes. झोप लागली नाही, येत नाही असं दुर्लक्ष करता कामा नये त्याकडे. एका अर्थी म्हणजे आपण म्हणतो माणसाला भूक लागली नाही की तो त्वरित डॉक्टरकडे जातो आणि टेस्ट करून घेतो. मी असं म्हणेल झोप Acidity लागली झाली का काय नाही, वगैरे. तर झोप न लागणं हे सुद्धा तेवढंच क्रिटिकल आहे माणसाच्या शरीरासाठी. अच्छा, आता हे झोप न लागण्याची काय काय कारणं आहेत? म्हणजे असंख्य कारणं लोक सांगत असतात, तर तुम्हाला काय वाटतं? सध्याची लाईफस्टाईल तुम्ही असं म्हणालात तर आपलं डिसिप्लिन म्हणजे आपल्या बॉडीली डिसिप्लिन जे लागतं व्यवस्थित हेल्दी झोपेसाठी ते आपलं कमी झालं आहे. म्हणजे आपली जेवणाची वेळ, आपलं कामाची वेळ, कामाची पद्धत, मग घरी आल्यावर रिलॅक्सेशनची पद्धत, का आपलं जे स्टिम्युलेशन, ऑप्टिकल स्टिम्युलेशन आपण फोन, टी व्ही, मोबाईल हे जे वापरतो त्याच्यामुळे स्टिम्युलेशन जे आपलं होत राहतं, ते जेवणाची पद्धत, जेवणाचा वेळ रात्रीचं आणि झोपेच्या अराउंड जे आपण क्रिया करत असतो ॲक्टिवली, त्या गोष्टीमुळे बेसिकली म्हणजे आपलं हॅबिट्स खराब झाल्यामुळे प्रायमरी रिझन आहे की झोपेमध्ये प्रॉब्लेम होतो आहे. उशिरापर्यंत जागरण करणं हे पण एक प्रॉब्लेम आहे. तो हॅबिटच आहे. डिसिप्लिन आपलं चुकतं आहे. डिसिप्लिन चुकल्यावर आपलं ते जे रिदम मेंटेन करणारं सेंटर आहे ते गडबडतं आहे आणि त्याच्यामुळे झोप खराब होते. बऱ्याच वेळेला लोकांना अशी सवय असते की दुपारच्या वेळेला वामुकुक्षी ज्याला म्हणतात ती घेतात आणि दुपारची झोप खूप प्रिय असते लोकांना. तर थोडीशी डुलकी म्हणा. मध्यंतरी मी एक आर्टिकल वाचलं होतं, जपानमध्ये तिथलच्या कार्यालयामध्ये कंपल्सरी एक असा पिरियड आहे 10 मिनटाचा 20 मिनटाचा, तर जिथं फक्त झोपण्यासाठीच असतो कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये. ते लक्षात आलं की हे गरजेचं आहे म्हणून. आता जसं मी तुम्हाला त्या बायोलॉजिकल क्लॉक, का आम्ही त्याला सर्कॅडियन रिदम म्हणतो, हे रिदम ठरवण्यासाठी एक गोष्ट मी तुम्हाला तेव्हा सांगितली नाही की कल्चरल इन्फ्लुएन्सेस पण गरजेचे आहेत. की बरेच वेळा म्हणजे जसं सीझनल इन्फ्लुएन्सेस की सूर्यास्त कधी होतो आणि सूर्य मावळतो कधी, त्याच्याप्रमाणे आपलं झोपेची ते क्रिया क्रिएट होत असते. तसं कल्चरली जसं तुम्ही म्हणाला काही कल्चरमध्ये दुपारची झोप, आता मी तुम्हाला सांगेन गोव्यामध्ये दुपारची झोप ही मला वाटतं ही स्टेट राईट्स, ह्युमन राईट्समध्ये ते मानली जाते. कारण दुपारी तुम्हाला काही दिसणार नाही तिथे, म्हणजे दुकानं आधी तरी दिसायची नाही, आता मे बी झालं आहे, चेंज झालं आहे. पण कल्चरल इन्फ्लुएन्स असतो. पण आम्ही स्लीप हायजीनमध्ये एवढं म्हणू की मेजॉरिटी तुमची जी झोप आहे म्हणजे जवळजवळ 80% झोपेचं जे रिक्वायरमेंट आहे ते रात्रीची सलग झोप येण्यानेच पूर्ण होते. इफ यू आर फुलफिलिंग म्हणजे तुम्ही 20% ती झोपाची रिक्वायरमेंट दुपारी का सकाळी छोट्या नॅप्समध्ये करत असाल तर त्याच्यामध्ये काही वाईट असं नाही. बेनिफिट हे कल्चरल आहेत पण वाईट असं काही नाही. वाईट काही मी दुपारी झोपलं तर तसं वाईट काही नाही. आवश्यकता वाटली तर तुम्ही दुपारची डुलकी घेऊ शकता. पण मेजर आपलं 80% ऑफ झोपेचं रिक्वायरमेंट ही सलग रात्रीची झोप असल्यावर त्याचं हेल्थ बेनिफिट जास्त आहे. आणि पुण्यामध्ये असाल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता 1 ते 4 वाजेपर्यंत.
विज्ञानम जनहिताय. एक नेहमी असं चर्चा करतात किंवा डॉक्टरही सांगत असतात की बुवा किती झोप लागली यापेक्षा झोपेची गुणवत्ता काय होती याची चर्चा नेहमी होते. तर हे जे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये ज्याला स्लीप सायकल म्हणतात ते काय आहे? आता झोप, आता मी स्टडी जेव्हा करतो का पॉलिसोमनोग्राफी का हिप्नोग्राम करतो, तर झोप एकाच प्रकारची नसते. ब्रॉडली 2 प्रकारची झोप असते. एक त्याला आम्ही REM म्हणतो का रॅपिड आय मुवमेंट का ॲक्टिव्ह झोप, आणि दुसरी झोप आहे NREM म्हणजे नॉन रॅपिड आय मुवमेंट स्लीप. आता टोटल झोपेचं सायकल आपण ठरवलं समजा 90 मिनटाचं, तर 80 मिनटं तुमचं नॉन रॅपिड आय मुवमेंट स्लीपमध्ये असतं आणि 20% तुमचं म्हणजे 80 मिनिट नॉन NREM स्लीपमध्ये असतं आणि 10 मिनटं तुमची REM स्लीपमध्ये जातं. तर युजली काय होतं की जेव्हा झोप सुरू होते तर NREM स्लीपनीच सुरू होते. त्याला 4 स्टेजेस आहेत की स्टेज 1, 2, 3, 4. त्याच्यामध्ये स्टेज 3 आणि 4 हे आम्ही त्याला डीप स्लीप म्हणतो का स्लो वेव्ह स्लीप म्हणतो, जी खरी गाढ झोप आणि का रेस्टोरेटिव्ह स्लीप जे आपण म्हणतो, जे मी तुम्हाला मध्ये म्हणालो की सर्व्हिसिंग आणि रिपेअर जॉब जे होतं, म्हणजे ती झोप खूप गरजेची असते आपल्या हेल्थसाठी. येस, 3 and 4. आणि ती झोप झाल्यानंतर 4 स्टेप झाल्यानंतर परत एक REMचं स्लीप येते, ॲक्टिव्ह स्लीप येते. हे सायकल 90 मिनटाचं जवळजवळ 4 ते 5 सायकल्स झाले तर आपण त्याला नॉर्मल झोप म्हणू शकतो. जेव्हा आयदर स्टेज 3, 4 झोप येत नाही आहे NREM का एवढे सायकल होत नाही आहेत, तर त्याला आपण ॲबनॉर्मल झोप म्हणतो. अच्छा. आता बरेच लोक रात्रपाळीमध्ये काम करतात, म्हणजे आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही, सगळ्या क्षेत्रामध्ये ओव्हरनाईट सगळं चालू असतं. तर अशा लोकांनी आपल्या झोपेचं तंत्र कसं काय सांभाळायचं? लकीली आपल्या ज्या रिदम क्लॉकमध्ये का आपल्या ज्या व्यवस्थेमध्ये सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये अशी एक व्यवस्था आहे की, आणि हे स्टडी पण केलं गेलेलं आहे की समजा तुमचे 2-3 दिवससुद्धा तुमचं झोपेचं वेळ का प्रमाण चुकत असेल काही कारणामुळे, पण तुम्ही तो समजा वेळ एका दिवशी भरून काढला, त्याला अमेरिकेत नॅशनल स्लीप डेट म्हणतात. की समजा तुम्ही तो कर्ज भरून काढलात तर आपलं सिस्टम मेंटेन राहतं, म्हणजे मेकअप करायचं, मेकअप करू शकता तुम्ही. आणि पण समजा हे वाढत गेलं 3 दिवसाचं 4 दिवस, 5 दिवस, 7 दिवस असं वाढत गेलं तर डेफिनेटली आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. नाही, पण काही लोक रोज रात्रपाळीतच काम करतात, एअरपोर्टवर असणारी माणसं, हॉस्पिटलमध्ये असणारी. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम त्यांचं मग रिदमच चेंज होतं, बॉडीचं रिदमच चेंज होतं, पण तरी त्यांची क्वालिटी तेवढी राहत नाही. म्हणजे आता काय असतं, तुमची सहनशक्ती असते, काही वयामध्ये तुम्ही ती सहन करू शकता, ते रिदम चेंज होणं हे सहन करू शकता, आणि काही वयानंतर ते तुम्हाला सहन होत नाही. पण इवन इफ ते ॲडजस्ट झालं असेल तर स्टडीजमध्ये असं जाणवलं जातं की ती झोप खरी चांगली झोप नसते, म्हणजे तेवढी 100% जे आपण रेस्टोरेटिव्ह स्लीप म्हणू त्या क्वालिटीची झोप नसते. मग ते आता तुमच्या सहनशक्तीवर आहे की तुम्ही किती सहन करता. एक मला असं तुम्हाला विचारायचं की माणूस जांभई देतो तर तेव्हा नेमकं काय होतं, किंवा काही वेळा लोकांना सारख्या जांभया येत असतात, तर मग हे सुद्धा एक डिसऑर्डर आहे का? तुमच्या नॉर्मल रुटीनपेक्षा जास्त झोप येणं का माणूस झोपाळू आहे म्हणणं हा पण एक विकार आहे. म्हणजे ह्याचे सिव्हिअर फॉर्म्स आपण म्हणतो नार्कोलेप्सी, की माणूस सडनली झोप येऊन पडू शकतो, हे पण एक विकारच आहे. त्याचं ट्रीटमेंट करावं लागतं, इन्व्हेस्टिगेशन ट्रीटमेंट करावं लागतं, आणि ट्रीटमेंट केल्याने बरं होतं. पण तुम्ही जे म्हणताय की आळस देणं का झोपाळू माणूस आहे, त्याची कारणं फिजिकल पण असू शकतात आणि सायकोलॉजिकल पण असू शकतात, मानसिक पण असू शकतात. म्हणजे फिजिकल कारणं मी तुम्हाला जसं सांगितलं की समजा तुम्हाला रात्रीची झोप लागत नसेल आणि तुम्ही स्लीप डिप्राईव्ड असाल, त्याच्यामुळे तुम्हाला थकवा येत असेल, थकला असाल तर तुम्हाला झोप लागू शकते. दुसरी गोष्ट, तुमचे दुसरे आजार म्हणजे डायबिटीज म्हणा, ब्लड प्रेशर म्हणा, आर्थरायटिस म्हणा, अस्थमा म्हणा, ज्याच्यामुळे तुमचं बेसिक झोप व्यवस्थित येत नाही आहे, तेव्हा तुम्ही डे टाईम तुम्हाला स्लीपीनेस का डे टाईम सोमनोलन्स होऊ शकतं.
दुसरं म्हणजे कधी मादक पदार्थ वापरणारी लोक त्यांचं हे सायकल बिघडलेलं असतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते दिवसाला झोपताना कामात झोप येणं हे त्यांच्यामध्ये जास्त दिसतं. म्हणजे दिवसभर अंगावरती झोप वागवतच असतात ते. येस, तर त्याची कारणं फिजिकल आजारांमुळे पण असू शकतात, मानसिक आजारामुळे पण होऊ शकतात. कारण डिप्रेशनमध्ये रात्र झोप न येणं आणि दिवसभर झोपेत असणं हे कॉमन लक्षण आहे. महाभारतामध्ये एक कथा आपण नेहमी ऐकतो किंवा आख्यायिका म्हणा की कुंभकर्ण अनेक वर्ष झोपून होता. तर काही काही वेळेला आता काय तशी परिस्थिती नसते किंवा तशी उदाहरणंही दिसत नाहीत, परंतु एक एक दोन दोन दिवस माणसं झोपून राहतात. तर असं दीर्घकाळ झोपणं हा आजार आहे का? आता झोपेच्या आजारामध्ये झोप कमी लागणं हे तर कॉमन आजार आहेच, पण झोप जास्त लागणं सुद्धा आजार आहे, ज्याला आम्ही हायपरसोमनिया म्हणतो. ओके. आणि एक तिसरा आजार आहे जे झोपेत स्वाभाविक वैचारिक आणि मानसिक विकृती पण होऊ शकते, ज्याला आम्ही पॅरासोमनियाज म्हणतो. तर त्याच्यातच जे तुम्ही कुंभकर्ण सिंड्रोम आम्ही जे म्हणतो त्याला क्लाइन लेविन सिंड्रोम म्हणतात. त्या सिंड्रोममध्ये माणसाला काय त्या व्यक्तीला अनकंट्रोल झोप येते. आठवडाभर ते 10 दिवससुद्धा कंटिन्युअसली झोपून राहू शकतो. फक्त शौचासाठी उठणं आणि खाण्यासाठी उठणं तेवढंच करून तो परत झोपतो. अशी उदाहरणं पाहिली आहेत. म्हणजे रेअर आहे, हे डिसऑर्डर खूप रेअर आहे आणि त्याला तसं काही कारण नाही आहे. आणि लकीली असं आहे की जसं जसं वय वाढत जातं हा विकार कमी होतो. त्याला असं ॲक्टिव्ह ट्रीटमेंट अशी लागत नाही. तर त्याला कुंभकर्ण सिंड्रोम आहे आणि तो एक विकार आहे. एक दुसरा नेहमीचा प्रश्न असा की किंवा तक्रार म्हणूया प्रश्नापेक्षा की लोक झोपेमध्ये खूप घोरतात. तर हे घोरण्याचं काय कारण आहे? म्हणजे हा विकारच म्हणायचा का? त्याचप्रमाणे काही काही लोकांना झोपेमध्ये चालण्याची सवय असते किंवा रात्री बडबड करण्याची सवय असते. तर ह्या सगळ्या गोष्टी झोपेशी संबंधित आहेत. आता तुम्ही जे घोरणं म्हणताय का त्याला स्नोरिंग आपण म्हणतो, त्याला मेडिकल टर्मिनॉलॉजी ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया म्हणून आपण ओळखतो. म्हणजे सिव्हिअर स्नोरिंग असेल तर त्याच्यामध्ये काय होतं की त्याची कारणं अशी आहेत की माणसाचं वजन त्याच्या 20-25% त्याच्या आयडियल वजनपेक्षा वाढलं असेल, का त्याचं मादक पदार्थ परत वापरत असेल, का त्याला क्रोनिक इलनेसेस काही असतील, का त्याला सेंट्रल नर्वस सिस्टम का मेंदूचे विकार झाले असतील की ट्रॉमा म्हणा, स्ट्रोक म्हणा, इन्फेक्शन म्हणा, ट्यूमर म्हणा, असं काही झालं असेल. त्या कारणामुळे त्यांचं एअरवे जो आहे आपण त्याला श्वासनलिका म्हणतो आणि फॅरिंग्स म्हणतो, ती एरिया कॉम्प्रोमाइज होते काही कारणामुळे झोपेत आणि ते कॉम्प्रोमाइज झाल्यामुळे तो आवाज येतो. पण ते सिव्हिअर झालं तर ते पूर्ण श्वास बंद पण होऊ शकतो आणि त्याला आम्ही ऑब्स्ट्रक्शन म्हणतो, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया, जिथे झोप तुटते आणि माणसाला ती सलग झोप लागत नाही त्यामुळे. आणि दॅट इज वन ऑफ द व्हेरी कॉमन रिझन्स ऑफ स्लीप इन्सोमनिया का स्लीप डिसऑर्डर्समध्ये. आणि ती ओळखली जात नाही आणि म्हणून बरीच वर्ष लागतात लोकांना हे कळायला की हे ॲक्च्युली झोपेचा प्रॉब्लेम नव्हता, तर हा श्वासाचा ब्रिदिंग आणि एअरवेजचा प्रॉब्लेम आहे. पण तो आता ट्रीटमेंट म्हणजे पॅसिव्ह ट्रीटमेंट म्हणा, आता काही पंप आलेले आहेत कंटिन्युअस पॉझिटिव्ह प्रेशर, ते आपण रेकमेंड करतो आणि प्रमाण कमी होतं. आणि दुसरं एक खूप सिव्हिअर असेल तर आता करेक्टिव्ह सर्जरीजसुद्धा ॲडवाईज केले जातात, म्हणजे ते एअरवे पेटंट ठेवण्यासाठी. ओके. अँड दोज ऑल्सो वर्क व्हेरी वेल. आता झोप हा विकार सर्वसामान्यपणे 10तल्या 6 लोकांना जडलेला आहे. तर त्यामुळं लोक मोठ्या प्रमाणावर झोपेची औषधे घेतात, पिल्स घेतात. तर त्याचे दुष्परिणाम काय आहेत? आता जे इनिशियली ट्रीटमेंट होते ते माणसाला फक्त झोपवणं हे ह्या दृष्टिकोनाने असायचे, म्हणून गरज होती ती. तर आपल्या हिस्ट्रीमध्ये आपण अफूचे प्रकार पण वापरलेले आहेत, दारू पण वापरलेली आहे. पण मेडिकली आता फोकस असतो की झोपेचं जी क्वालिटी आहे, जसं ज्याला आम्ही स्लीप आर्किटेक्चर म्हणतो, जे तुम्हाला मी आधी बोललो होतो की REM NREM पॅटर्न आणि त्याचं रेशो आणि किती सायकल, ते किती आम्ही नॉर्मल आणू शकतो ह्याच्यावर रिसर्च झाल्यामुळे काही असं इंटरव्हेन्शन का मेडिकेशन्स आलेले आहेत
जे फोकस स्लीप आर्किटेक्चरवर करतात, जे हल्ली सेफ असतात. विज्ञानम जनहिताय. एक आता मला असं सांगा की चांगली झोप लागावी म्हणून काय केलं पाहिजे, आपण कुठल्या गोष्टीचा अवलंब केला पाहिजे? झोपेचं बेसिकली मी तुम्हाला आधी पण असं सांगायचा प्रयत्न केला की हे डिसिप्लिनचा प्रश्न आहे, हॅबिटचा प्रश्न आहे. आणि हळूहळू आपलं लाईफस्टाईल बघितल्याप्रमाणे आपले सगळेच हॅबिट्स चुकत आहेत आणि त्याच्यामुळे आपलं झोपेचं रिदम हे खराब होत आहे. तर चांगल्या झोपेसाठी पहिलं डिसिप्लिन आणणं खूप गरजेचं आहे. आता डिसिप्लिन म्हणजे काय, तर नॉट जस्ट तुम्ही कधी झोपता ते तर फिक्स झालंच पाहिजे, झोपेचा तुमचा वेळ, झोपेची जागा, पण तुमचं दिनचर्या, म्हणजे सकाळी तुम्ही किती वाजता उठता, तुमचं टॉयलेटरी कधी करता, तुम्ही ब्रेकफास्ट कधी करता, लंच कधी करता, कामं कधी करता, व्यायाम कधी करता, ह्या सगळ्यांचं रिदम आपण मेंटेन ठेवलं तर झोप चांगली लागू शकते, कारण ती मग रिदम मेंटेन होते. पण तरी म्हणजे आता झोपेची जागा म्हणजे काय, तर झोपेची जागा कम्फर्टेबल असावी, झोपेच्या जाग्यामध्ये कमीत कमी लाईट असावा, नॉईज रिडक्शन असावं जेवढं जमेल. आता मुंबईमध्ये किती जमेल तेवढं सांगता येत नाही, पण त्यातल्या त्यात जेवढं कमी तुम्हाला आवाजाचा प्रदूषण असेल तेवढं तुम्हाला झोप चांगली लागेल. तुम्ही जेवता कधी, म्हणजे असं म्हटलं जातं आणि असं सायंटिफिकली पण आम्ही आता स्टडी केलं आहे की ॲटलिस्ट 2.5 ते 3 तास झोपेचा जो वेळ आहे त्याच्या आधी माणसांनी शेवटचं मील घ्यावं. ओके. आणि 2 तास झोपेच्या वेळेच्या आधी तरी तुमचं स्क्रीन टाईम तुम्ही बंद करावा. म्हणजे ह्या 2 गोष्टी पाळल्यात तर तुम्हाला झोप चांगली लागू शकते. म्हणजे हे डिसिप्लिन तुम्ही मेंटेन केलात तर हळूहळू तुम्हाला चांगली झोप लागू शकते. बरेच लोक घरगुती असा उपाय करून पाहतात की झोपण्याआधी थंड पाण्याने आंघोळ करणे, शॉवर घेणे, किंवा दूध आणि काहीतरी घरगुती जायफळ वगैरे घेणं, घरगुती झोप लागण्यासाठी, झोपेसाठी म्हणजे घरगुती उपचार जे आहेत. समजा झोपेमध्ये तुम्हाला काही डिस्टर्बन्स होत आहे तर मी म्हणेन गरम पाण्याने आंघोळ घेणं झोपेच्या वेळेच्या अर्धा तासाआधी. झोपेच्या वेळी म्हणजे बेडवर असताना आपण 1 कप वॉर्म मिल्क आणि त्याच्यात समजा मी हल्ली सांगतो त्याच्यात थोडंसं पावडर जायफळ टाका आणि त्यांनी माणसाला बऱ्यापैकी चांगली झोप लागू शकते. म्हणजे घरगुती उपाय. तर ह्याचे कारणं अशी आहेत की मिल्कनी पण मिल्क जेव्हा आपल्या शरीरात जातं तेव्हा आपल्यामध्ये काही हॉर्मोन क्रिएट होतात ज्याच्यामुळे आपल्याला झोपेच्या क्रियेमध्ये मदत होते. तसं जायफळसुद्धा जेव्हा आपण जातो तर त्याचं केमिकल जे रिलीज होतात त्याच्यामुळे आपल्याला झोप चांगली लागू शकते. हे नॅचरल उपाय आहेत. आणि ओव्हरऑल असं म्हटलं जातं की झोप विल रिफ्लेक्ट युअर लाईफस्टाईल. की समजा तुमचं लाईफस्टाईल हेल्दी असेल तर तुम्हाला युजली झोपेमध्ये काही प्रॉब्लेम होत नाहीत. पण झोपेमध्ये प्रॉब्लेम आले तर डेफिनेटली तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर मंडळी, आपल्या रोजच्या झोपेचा आणि आरोग्याचा अतिशय जवळचा संबंध आहे आणि तो काय आणि कसा आहे हे आता डॉक्टरांनी आपल्याला समजून सांगितलं. चांगली आणि पुरेशी झोप मिळाली म्हणजे माणसाची प्रतिकारशक्ती वाढते, कार्यक्षमता वाढते, त्याचप्रमाणे त्याच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. आणि त्यासाठी आपण डॉक्टरांनी जे काही उपाय सजेस्ट केलेले आहेत ते जरूर अंमलात आणले पाहिजे. आणखीन जास्तीत जास्त आपल्याला चांगली झोप कशी मिळेल हे पाहिलं पाहिजे, कारण सुखाची झोप मिळणं यासारखं दुसरं कुठलंच प्रिय अशी गोष्ट नाही आहे. डॉक्टर, तुम्ही आज कार्यक्रमात आला आणि आमच्या प्रेक्षकांना अतिशय सोप्या भाषेमध्ये झोपेसंदर्भात खूप सुंदर असं उद्बोधन केलं, याबद्दल मी आपले आभार मानतो. तर पुन्हा भेटूया विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमामध्ये एखाद्या नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. तर्कसुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती. देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान. विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी. जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे. विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय, ज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय, विज्ञानम जनहिताय.
धन्यवाद.